आपण कंटिन्यू करूया मॅडम. एक कॉलर जॉईन झालेत. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रथमतः विनोदिनीचे धन्यवाद, कारण आजकाल जे घरात प्रत्येकाचे प्रश्न विचारले जातात की 12 नंतर काय करावं, तोच प्रश्न तुम्ही आज त्याच्यासाठी ठेवला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. प्रश्न विचारा तुमचा. मॅडम, माझी मुलगी आता 12वी सायन्स केलेली आहे. त्याच्यानंतर आता कुठले स्कोप असलेले कोर्स कोणते आहेत सध्या ऑफिस टाइम मध्ये असं करण्यासारखे? सर, सगळे आमचे जे कोर्सेस आहेत सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत स्टुडंटना इकडे यावं लागतं कॉलेजला. फर्स्ट इयर त्यांना कॉलेजमध्येच लॅब रोटेशन्स आणि क्लासेस असतात, थिअरी क्लासेस. सेकंड इयरपासून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग्स असतात. 3 वर्ष म्हणजे फर्स्ट 3 इयर्स शिक्षण आणि त्याच्यानंतर 4थ्या वर्षात इंटर्नशिप असतं. इंटर्नशिपमध्ये स्टायपंड दिलं जातं त्यांना आणि इंडिपेंडेंटली मशीन्स वगैरे ते ऑपरेट करू शकतात. आणि हे आमचं KLE हॉस्पिटल जे आहे हे खूप मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. पेशंट्स खूप आहेत, तर त्यांना चांगली प्रॅक्टिस मिळते आणि त्यांना म्हणजे हेल्प करायला, गाईड करायला सिनियर टीचर्स असतात, सिनियर टेक्निशियन्स असतात. सो त्याची तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. आता तुम्ही जो विचारला प्रश्न की कोणता म्हणजे कुठचा कोर्स करायला हवं, ते तुम्ही सर स्टुडंट आणि तुम्ही बसून ही जे माहिती आम्ही घालणार आहोत वेबसाईटवर, ती तुम्ही वाचून डिटेल तुम्ही ठरवायला हवं का. म्हणजे तुमची काय पसंत नापसंत ते आम्ही नाही सांगू शकत. तर तुम्ही डिटेल्ड वाचून तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमच्या मुलीला किंवा मुलाला कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून. तरी देखील तुम्ही देखील गाईड करू शकता, म्हणजे सध्या काय कुठल्या स्कोप आहे कोर्समध्ये किंवा सर, सगळे हे जे कोर्सेस आहेत हे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. सो स्किल बेस्ड कोर्सेस तुम्हाला तेच म्हटलं, कौशल्य आधारित कार्यक्रम म्हणजे स्किल बेस्ड म्हणून काही स्किल्स कौशल्य त्यांना शिकवले जातात इकडे 3 वर्षात आणि मग 4थ्या वर्षात ते इंडिपेंडेंटली मशीन्स हँडल करू शकतात. हे सगळे स्किल बेस्ड कोर्सेस जे आहेत त्यांना चांगला डिमांडच आहे. तो चांगला डिमांड आहे म्हणूनच आम्ही हे कोर्सेस सुरू केलेले आहेत. आणि हा कोर्स केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायलाच हवं असं काही नाही आहे. अंडर ग्रॅज्युएशन BSc डिग्री मिळाल्यानंतर सुद्धा चांगली नोकरी मिळते. तर ते सगळं लक्षात ठेवूनच आम्ही हे कोर्सेस सुरू केलेले आहेत का. म्हणजे आपल्याकडे जे कोर्स आहेत ते सगळे मेडिकल रिलेटेड कोर्स आहेत का कॉम्प्युटर सायन्स, सोशल नेटवर्किंग आहेत? नाही, हे सगळे कोर्सेस जे आहेत मेडिकल रिलेटेडच आहेत. पण 2 कोर्सेस असे आहेत जे मेडिकल रिलेटेड नाही आहेत. एक म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. ते तो कोर्स मेडिकलला त्याचा काही संबंध नाही आहे. आणि एक जो कोर्स आहे, मी जसं म्हटलं, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये जर इंटरेस्ट असेल स्टुडंटला, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, मग त्याला पण काही मेडिकलचा संबंध नाही आहे. दुसरे जे काही कोर्सेस आहेत ते सगळे हॉस्पिटलला, मेडिकल कॉलेजलाच कनेक्टेड आहेत. थँक्यू सर. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडले असतील आता की आता 12वी झाली आणि पुढं काय करावं. तर बऱ्याचदा तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात की नीट क्रॅक होत नाही किंवा करायची खूप इच्छा असते पण ते जमत नाही. तर आणि मेडिकलमध्ये म्हणजे जॉब वगैरे करायची इच्छाही असते विद्यार्थ्यांना. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपले जे कोर्सेस आहेत ते खूप युजफुल ठरणार आहेत. तर समजा की काही लोकांची एंट्रन्स जर मिस झाली तर त्यांना काही ऑप्शन आहे का? एंट्रन्स एक्झाम जरी मिस झाली तर युनिव्हर्सिटीचा इरादा आहे की सेकंड राऊंड एंट्रन्सचा आपण ठेवणार आहेत मोस्ट प्रॉबेबली. आता मेमध्ये फर्स्ट राऊंड आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर जून किंवा जुलै महिन्यात युनिव्हर्सिटी ठरवणार की सेकंड राऊंड ऑफ एंट्रन्स एक्झाम ठेवायचं नाही. पण बरं होईल तुम्ही फर्स्ट राऊंडमध्येच बसलात तर. जरी मिस झाला फर्स्ट राऊंड तर काळजी करायची गरज नाही, सेकंड राऊंडमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे सगळे जे कोर्सेस आपल्याकडे आहेत, मग त्याला सायन्स तरी गरजेचं आहेच म्हणून सांगितलं, पण इतरही स्ट्रीममधले विद्यार्थीसुद्धा या कोर्सना ॲडमिशन घेऊ शकतात का? मी तेच म्हटलं मॅडम. एक म्हणजे बॅचलर ऑफ पब्लिक हेल्थ, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, हॉटेल मॅनेजमेंट, हे जे प्रोग्राम्स आहेत तुम्ही हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, हे जे प्रोग्राम्स आहेत तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही तुमचा बेस असला तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या स्टुडंट्सना स्पेशली मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही PUC लेवलला
तुम्ही मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स घेतलं असेल अलॉंग विथ फिजिक्स केमिस्ट्री, मग एक खूप चांगला कोर्स आहे इकडे बायोस्टॅटिस्टिक्सचा कोर्स आहे. म्हणून आता तुम्ही हे बघितलं असेल की खूप असं रिसर्च चाललेलं असतं मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्समध्ये. मग तो रिसर्च डेटा आल्यानंतर त्याला काही स्टॅटिस्टिकल टेस्ट्स म्हणतो, ते वापरून तो डेटा ॲनलाइज केला जातो. मग ते असं साधं काम नव्हे, त्याला करायला मला स्पेशलाइज्ड बायोस्टॅटिस्टिक्स माणसं लागतात. म्हणून बायोस्टॅटिस्टिक्स हा जो कोर्स आहे त्याच्याबद्दल माहिती पब्लिकमध्ये जास्त नाही आहे, त्यामुळे मी माहिती देते आहे तुम्हाला की बायोलॉजी बेस नव्हे, जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स घेतलं असेल 11वी-12वीमध्ये आणि तुम्हाला पुढे पण मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर BSc बायोस्टॅटिस्टिक्स हा एक खूप चांगला कोर्स आहे आणि त्याला डिमांड खूप आहे. का म्हणजे तुम्ही पाहिलं असणार की खूप आजकाल हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीज पूर्ण देशात इवन परदेशात खूप असे हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीज आहेत जिकडे खूप रिसर्च ॲक्टिव्हिटी चाललेली असते. तर रिसर्च केल्यानंतर जे डेटा मिळतो, जे माहिती मिळते, ॲनलाइज करायला आम्हाला काही माणसं लागतात बायोस्टॅटिस्टिशियन्स म्हणून. तर ह्या कोर्सबद्दल मॅथ्स स्टॅटिस्टिक्समध्ये इंटरेस्ट असलेल्या स्टुडंट्सनी ते विचार करू शकतात ह्या कोर्स. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು